शुभ संध्याकाळ सगळ्यासनी. बसली निवांत, जेवण केलं, दूध काढलं, मस्त पाणी पाजली, शान टाकलं. आता इदुळा शान टाकलं, नाही शान टाकलं का दीर कालवा करतोय. मग टाकलं म्हणलं आता गेलाय उशीर दिवस मावळून. आता शान टाकलं, दाव्याचं पिळं काढलं सगळ्या. आज आम्ही दोघं दारावाय तिथं मला नेट पडलं असेल रे. आता 2-3 दिवस झाले मीच करते की जनावराचं इदुळचं. पण वैरणीचं हे आज मी वैरण कुट्टी करायला शिकली बघा कटर. जात नव्हती, मला भ्या वाटायचं. ती म्हणायची ना ह्याचा हात गेला, त्याची बोटं गेली, असं ऐकून होती. मला वाटायचं जातच काय की तिथं हात लावसर जातं काय की. आता ह्यांनी मग असे शिकवलं, म्हटलं मला कटर करायला शिकवा. मग शिकवलं, मग मी आज केलं कटर बघा वैरण. परत जपून नाही आता भ्या मरलं. भ्याच वाटत होतं माझं लय व पहिलं करायचं याच्या आधीच भ्या वाटायचं मला. तिथं काय चाललंय मधनं. मग असे जेवण केलंय बघा म्या ह्यांच्यासोबत आणि भाऊजीसोबतच. सकाळी जेवणच केलं नाही. सकाळी फरसानं खाल्लं, त्यात भूक मोडच झाली. पुन्हा ती फॅन्स आली भेटायला मुंबईवरनं. त्याच राड्यात पुन्हा मसरं पाणी पाजायची करायची, शान टाकायचं आणि त्यातच. आणि पुन्हा ती करून आली का झोप लागली, ती कळलीच नाही उन्हाची. ताई स्वयंपाक केला ते त्यांना जेवायला त्या फॅन्सने. अंड्याच्या पोळ्यान काय बाजरीच्या 2-4 भाकरी केल्या. ते स्वयंपाक झाला, तिथं बसली ना उगा आडवी झाली, तिथं झोपच लागली. ही कवा उठून जेवाय वाढलं ती बी कळलं नाही मला. मग पुन्हा तिथनं उठली, पुन्हा तिकडं बेडरूममध्ये जाऊन त्यांच्या झोपली. वारं येतंय तिथं म्हणून. मग पुन्हा 3 वाजता उठू 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 करूस तर ऊन लागतंय. कशात जाते उठते वैरण काढते या. आम्ही असल्यावरच दारत होते. तुमचं 2 दिवसाचं आहे, आम्हाला रोज करायला लागतं या. पण कसलं ऊन होतं ना, लय अवघड. 2 दिवस झाले ऊन लय पडतंय. सकाळी शिरवाळ होतं पण उंदराने एक डोकं. आणि उंदराने हो काही गाडी इथं आणून लावली. शेडमध्ये होती 2-3 दिवस. तर उंदराने कुरताडले बघा, शिटं कुरताडले ती, कुठं काय कागद कुरताडले ती. आणि ती पाणी आत सांडल्यावरती पुसून निघतं म्हणून तसलं केलंय ना. ते काय म्हणते ते त्याला गाडीला मॅट तसलं काय म्हणते त्याला, तसलं खालनं केलं. ती सुद्धा कुरताडलं या. काय करायचं, अवघड आहे. उंदरे कुसू पिसूळ आणायला लागले ती. आणि मांजर एवढं घरात पाळून आणि दुधाचा काला दूध पाजून काय उपयोग आहे का. जात नाही शेडमध्ये इकडं तिकडं. आसपास एक उंदीर नाही फिरकाय पाहिजे. ते शेडमध्ये लावल्यावर तसं होतं बरं का. पण पटांगणात नाही काय होत. उन्हाचं आता लावायची तर कुठं. मागच्या शेडमध्ये जाऊन निवांत आपली लावत जावा गाडीवर. काय महाग बिन जातील नाही तिथं जरा ती भरड्याची पिंडीची ठिकडी आहे ती ना, त्याच्यामुळं तिथं लागली असते उंदरं. पाठीमागं फरशी आहे, फरशीवर जाते ती काय. काय करायचं, काय तर बुरदंड आहे पैशाला. शीट बी कुरताडलंय वाटतं थोडं. लय अवघड आहे. तुम्हाला जेवायच नाही जाऊ जाता लई टोपलंच पाक खाल्ली. आणि बाटल्या डिकीत टाकले होते बिसलरी. आम्ही आता इकडे तिकडे गेल्या पाणी प्याय घेतलेल्या. आता जेवली म्हणते, जेवली नाही. बाटल्याचं एका ना एका बाटलीचं टोपान कुरतडलं. एक बाटली अशी मोठी आहे आणि त्याचं बी टोपान कुरतडून टाकलंय. काय करायचं, पाण्याला सुद्धा बाटली नाही. आता एक बाटली ती तुम्हाला दिदीन पाणी आणलेलं ती बाटली चांगली आहे ना टोपान त्याचं. तिनं हुडकून तेवढीच आणली. टाकल्या मी सगळ्या बाटल्या मग तिकडं कचऱ्याकडं. पुन्हा जाळून द्यायचं सगळं ते कचरा. ती टाकी काटव तिकडं लागल की डोळ्यात. अगं लागलं असतं का नाही आकाच्या आता. आणि तू जरा आगावपणाच करायला लागली. बारकाय बारकाय कुठं त्याला कावावा मारावा म्हणलं का नाही. लय जास्त आगावपणा आणतो करायला लागली. सगळ्यात शांत म्हणलं तर आमची आकाच आहे. चांगली आका आमची. ही लय खोडपत्र आहे. आणि सगळ्याच ती खोड्या करतय मारतय या. एवढा एवढा बुरमुटलाय पण तो का मला कसं करतोय. नाही त्याला सोटलाय मप्पा झाला. ती लय लाडाने येडं झालं या. जेवण करते ती ताई पोरी. जाय कुठे जेव जा. भूक कशी नसते दाखवत थोडं. दूध प्या मग. जाऊ दूध प्या जा. भूक असली तर पिण्याचं राहू दे. अहो ती खात नाही पोटाला. भूक असली तर माझी पिळे का जा. सगळ्या लेकरांचं 2-2 टाइम होतं, तेव्हा हिचा 1 टाइम होतो या. नाही पिवत सकाळचं तर ती सकाळी सगळी लेकर जेवते ही बसतंय तसंच भूक नाही करून. सकाळी पाक 12-1 वाजता जाणत्या माणसावर जेवतोय. सकाळी सकाळी नाही, काल रात्री पिलती.
सकाळी नाही पिली, जावा संध्याकाळी एका टायमाला दूध प्या. अंडी खाल्ली ना? नाही, अंड्याची भाजी खाल्ली का? नाही खाल्ली. जा मग प्यायला. तू जेवली नाही ना मग अभि? मग अशी भाकरी झाली होता याच्या. नाही जा प्यायला जा. आणि ते दूध प्यायचं तुला. जा. जेवण केल्यापासून घाम गळस तर काम केलं. घाम म्हणजे आता हे उकाडा असल्यामुळं घाम येतोच. घरातली आवरावरी केली सगळं. लेकरं का नाही आपण एकीकडे गुंतलं का त्या हॉलमध्ये उशा फेक, त्या सोप्याच्या इकडं कुठं ती पुस्तकं फेक, कुठं ती खुर्ची फेक, असली कांबूरनं फेक, तांदूळ समद्या घरातनं फेक, अशी करून सगळा राडा रपाटा करते ती. फरशी पुसाय काय बनलं नाही, पर ती पोचावाला करून ते डाग सगळं पुसून काढलं. का घाण पटत नाही की काय करायचं. येळ भेटना तर ती सगळं गॅस पुसून काढला. सकाळपासून ताईनं 3 वेळा स्वयंपाक केला. लयच उन्हाळा बेकार आहे माझा. स्वयंपाकापाशी तीच होती आज. उन्हाळा लय बेकार आहे. दारी धराय चालू आहे ते अजून. भाऊजी धरतात ते थोडे, म्हणजे मगाच्या सारखं दमवत नाही. तर पाणी दार मोडून येतं ते इथं बसते ते नका इकडं शेडच्या कोपऱ्यात होतो. मगाशी मी आता गेलो तेव्हा शान टाकत होतो. ते हे आहे श्रीखंड आणलंय का वा काल भाऊजीनं. चपात्याला पीठ नाही म्हणून राहिले. भाऊजी म्हणते तर नाही चपात्या करायच्या, भाकरी खावा बाजरी घरची. अवघडच आहे. माझं तर मान पाठ दुखतंय. मान पाठ पाय पाय असतं बोलच नको. लई पोळलंय असतं बुटातनं. आणि ती बूट काढत असलं हितवर बूट घातलं दाऱ्यात. काय होय पहिला कशी चाड घे या. हा मग थोड्या वेळाने देते. ही काय म्हणते देत नाही. लेकरं कोण आहे जाणत्या माणसात भांडणे लावायची. आता कुठं बरं चाललंय तर बरं लेकरांचं. मी देते थोड्या वेळाने, थांब जेवण करते ती. हाय आता किचन मध्ये होती की हाय ती. मला वाटलं जेवणच करते. तिला जात आहे बायानं जेवण, आपल्याला नाही. आता मग अशी 5ला जेवली तर आता जेवण नाही. ताई 4ला जेवली होती. गारी गारवाला आला तेव्हा. गारी गारवाला दारात आला या आणि हे जेवण घेऊन बसली जेवत. जाता जाता ती म्हणला खावा की आता गारी गार. मोडगी बोट तर अगं. ती वाळलं असेल की आता. हो. हे पकडा. अगं बाई हो, माझं सपाय ताटल्यात यावं. लय उन्हाळ्यानं विचित्र होतं या. कुठं बघायचं कुत्रं आलंय. शांती मामा. काय करावा, पाऊस पड नाही. जर गेल्या वर्षी ह्या दिवसात पाऊस पडला होता. आम्ही टाकलं पेरून बघा, मक्का नाही पावसाची वाट बघितली. जनावरांसाठी तरी आपल्या पिकाची नाका आशा होईना, पण जनावर तर जगली पाहिजे ती का नाही. मग तर चालू आहे बघा भिजवाय कराय. काय पावसाचं कुणाला शेतकऱ्यासनीच फक्त टेन्शन येतं व बाकी काय नाही. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय, गुड नाईट.